काल आपण थेरम पाहिला. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन. म्हणजे प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन मध्ये दोन लाईन्स असतात ओरिजिन मधून जाणाऱ्या. आज आपण त्याच्या लाईन्स असतील त्यांचं नेचर पाहणार आहे, एक्झिलरी इक्वेशन बघणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात अँगल बिटवीन द लाईन्स हा थेरम, महत्वाचा थेरम बघणार आहे. We know that the equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0 represents two lines passing through origin, and we have seen which are x plus under root a square minus ab into x plus by is equal to 0. म्हणजे त्या काल ज्या लाईन्स होत्या तो by आधी होता आणि ही टर्म नंतर होता. तर x ची टर्म आपण आधी लिहिली आहे, y ची नंतर लिहिली आहे. तर हे एक इक्वेशन याच्यामध्ये असतं. आणि दुसरं काय आहे, h मायनस म्हणजे प्लस आहे, इकडे मायनस आहे, a स्क्वेअर मायनस ab into x plus by is equal to 0. तर यांचं नेचर्स म्हणजे त्या लाईन्स कशा असतील, रिअल असतील का, इमॅजिनरी असतील का, कोइन्सिडेंट असतील, म्हणजे त्यांचं नेचर कसं असेल. नेचर म्हणजे रिअल ऑर कोइन्सिडेंट ऑर इमॅजिनरी. तर ते याच्यावर डिपेंड आहे. हा जो a स्क्वेअर मायनस ab आहे त्याच्यावर त्यांचं नेचर डिपेंड आहे. तर पहिलं आहे, इफ a square minus ab is greater than 0 then the lines are distinct. म्हणजे वेगळ्या असतील, रिअल असतील आणि वेगळ्या लाईन्स असतील. कारण अंडर रूट मध्ये जर पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो रिअल नंबर आहे, त्याच्यामुळे ह्या लाईन्स कशा असतील, रिअल आणि डिस्टिंक्ट. दुसरा आहे a square minus ab is equal to 0. जर a स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0 असेल तर ही टर्म इथे राहणारच नाही, अंडर रूटची टर्म इकडे राहणार नाही आणि इकडे राहणार नाही. मग दोघं लाईन कशा होतील, hx प्लस by, आणि इकडे पण काय होईल, hx प्लस by, म्हणजे दोघं लाईन सारख्याच दिसतील. त्याला काय म्हणतात, कोइन्सिडेंट. इफ a स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0 then the lines are coincident. If a square minus ab is less than 0 then the lines are imaginary. आणि वर्गमूळ मध्ये निगेटिव्ह म्हणजे तो कॉम्प्लेक्स नंबर झाला, म्हणजे इमॅजिनरी नंबर झाला. म्हणून एक तर असं म्हणता येईल द लाईन्स डज नॉट एक्झिस्ट किंवा द लाईन्स आर इमॅजिनरी. तर डिस्कस द नेचर ऑफ द लाईन्स म्हटलं तर तुम्ही a, h आणि b काय आहे तो बघायचा आणि ही किंमत काढायची. ग्रेटर दॅन 0 आलं तर डिस्टिंक्ट, इक्वल टू 0 आलं असेल तर कोइन्सिडेंट, आणि लेस दॅन 0 किंमत आली असेल तर इमॅजिनरी, किंवा असं लिहायचं द लाईन्स डज नॉट एक्झिस्ट. आता या इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या आपण लिहिलेल्याच आहे. मग त्यांचे स्लोप जर m1 आणि m2 असतील तर ते काय येतील, आपल्याला माहिती आहे की लाईन जर अशी असेल ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 तर त्याचा स्लोप काय येतो, m इज इक्वल टू मायनस a अपॉन b. हे आपण मागच्या वर्षीच पाहिलेलं आहे किंवा 10वीला पण ते होतं. ax प्लस by प्लस c, स्मॉल a b c असू शकतात किंवा कॅपिटल a b c. तर स्लोप काय येतो, मायनस a अपॉन b. त्यानुसार ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप जर m1 आणि m2 असतील तर काय होईल, तर पहिल्या रेषेचा स्लोप समजा m1 आहे तर तो काय येईल, मायनस a अपॉन b. म्हणजे हे मायनस हा a आहे आपला आणि हा b आहे, तर मायनस a. ते बघा m1 म्हणजे मायनस a, म्हणजे हे टर्म मायनस केली आपण y चा कोइफिशिएंट b चा आहे, मायनस a अपॉन b. नंतर ह्या दुसऱ्या रेषेचा स्लोप जर m2 असेल तर काय येईल, मायनस साइन घ्यायची, मायनस a म्हणजे ही टर्म मायनस करायची,
मायनस होईल आणि पुढचे टर्म प्लस होईल. इथे लिहिलंय बघा मायनस ए अपॉन बी म्हणजे बीच आहे. अशा प्रकारे त्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप सुद्धा मिळतात. आणि त्यांची प्रॉपर्टी आहे परत की त्यांची बेरीज काय होते आणि प्रॉडक्ट काय होते. तर यांची जर बेरीज केली तर काय होईल, m1 प्लस m2. यांची बेरीज करा बरं. डिनॉमिनेटर इज द सेम सो वी ऍड द न्यूमरेटर्स. मग खाली तर बी राहणार, वरती काय आहे बघा मायनस एच काय होईल मायनस होईल आणि ही टर्म मायनस आहे आणि ही प्लस आहे. मग तुम्ही जर बेरीज केली वरती तर ते कॅन्सल होईल आणि m1 प्लस m2 किती येईल मायनस 2h अपॉन b. याच्यावर बरेच एक्झाम्पल डिपेंड आहेत पुढे जाऊ, म्हणून ही किंमत आपल्याला लक्षात ठेवायची आहे की सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाइन्स m1 प्लस m2 इज इक्वल टू काय असतो मायनस 2h अपॉन b. आता प्रॉडक्ट बघू. m1 m2 प्रॉडक्ट म्हणजे ही जी टर्म आहे आणि ही टर्म यांचा प्रॉडक्ट करायचं आहे. तर खाली काय प्रॉडक्ट असल्यामुळे आता खाली येणार b स्क्वेअर आणि वरती काय आहे बा मायनस एच मायनस अंडर रूट मायनस एच प्लस अंडर रूट. म्हणजे कसं आहे ते a मायनस बी इंटू ए प्लस बी प्रकारे आहे. मग त्याचे फॅक्टर काय येतात ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए ची किंमत इथे मायनस एच आहे. मग मायनस एच चा स्क्वेअर हा लिहिला मायनस एच स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे काय मायनस एच चा स्क्वेअर. बघा मायनस आणि प्लस इथे मायनस आणि प्लस. मग दुसरी टर्म काय आहे मायनस बी स्क्वेअर. मग मायनस बी कोणता आहे आता अंडर रूट आहे त्याचा स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ऍक्च्युअली काय मायनस ए स्क्वेअर मायनस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए बी स्क्वेअर. आता मायनस एच स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअरच होईल मायनसचा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होईल आणि हा अंडर रूट निघून जाईल. स्क्वेअर करतोय आपण हा मायनस साइन राहील पण हा अंडर रूट चा स्क्वेअर होईल ए स्क्वेअर मायनस ए बी. ह्या मायनसचा काही संबंध नाही, अंडर रूटचा वर्ग झाला. ही मायनस साइन ॲज इट इज. मग त्याच्यानंतर काय झालं की हा ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर कट झाला. मग मायनस मायनस काय झाला प्लस ए बी. इकडे लिहिलंय m1 प्लस m2 इज ab अपॉन b स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू. आता हा b कट होऊन जाईल, एक b कट होईल आणि तुम्हाला येईल m1 प्लस m2 इज इक्वल टू a अपॉन b. So these two are important. Their sum is minus 2h upon b and their product is a upon b. याच्यावर बरेच एक्झाम्पल आणि एमसीक्यू पण असतात ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. इथे दुसरा पार्ट लिहिलेला आहे मी एक्झिलरी इक्वेशन. एक्झिलरी इक्वेशन म्हणजे या रूट्सशी संबंधितच आहे ते आपण आता बघू. एक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की समजा m मधील क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि त्याचे रूट्स m1 आणि m2 आहे. तर ते इक्वेशन काय होईल अशा प्रकारे होईल m मायनस m1 इंटू m मायनस m2. हे काय आहे दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m which has roots m1 आणि m2. आपण जर म्हणजे फॅक्टर फॉर्म मध्ये दिलाय ते आपण स्क्वेअर केल्यानंतर प्रॉडक्ट सोडवल्यानंतर m स्क्वेअर ची टर्म येईल m ची येईल आणि कॉन्स्टंट येईल म्हणजे m मधील ते वर्ग समीकरणच आहे. पण वर्ग समीकरणाचे आपण फॅक्टर जसे काढतो त्या फॅक्टर फॉर्म मध्ये आपण लिहिलं अगोदर. आता याला ब्रॅकेट सोडवलं तर काय होईल m स्क्वेअर m इंटू m स्क्वेअर मायनस हा प्रॉडक्ट केला तर मायनस m1 m परत हा प्रॉडक्ट केला मायनस m2 m प्लस शेवटची टर्म काय मायनस मायनस प्लस m1 m. अशा चार टर्म आपल्याला मिळते. Therefore m स्क्वेअर मायनस
आता या दोघं टर्म मधून आपण मायनस एम कॉमन घेऊ. ही मायनस साइन घेतली मग ब्रॅकेट मध्ये m1 प्लस m2 राहील आणि इंटू m प्लस m1 m2 ॲज इट इज. हे फक्त मायनस एम कॉमन घेतला, मायनस साइन बाहेर आणि m ब्रॅकेटच्या बाहेर, मध्ये काय m1 प्लस m2. तुम्ही जर m ने गुणलं मायनस साइन मध्ये घेतली तर या दोन टर्म बरोबर मिळतील. आता आपण आधी लिहून ठेवलेलं आहे की हा m1 प्लस m2 किती आला आहे आपला m² मायनस m1 प्लस m2 आपण काढलाय, जो मी तुम्हाला mp सांगितला मायनस 2h अपॉन b इंटू m प्लस m1 m2 आपण काढलेला आहे, तो म्हणजे a अपॉन b इज इक्वल टू 0. तर ह्या दोघं किमती आपण टाकल्या. आता याला आपण सिम्प्लिफाय केलं, b ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, that will be bm² minus, say that minus minus plus 2hm plus a is equal to 0. हे जे इक्वेशन आहे त्याला म्हणतात ऑक्झिलरी इक्वेशन. So write this equation is called auxiliary equation. This is called auxiliary equation or that homogeneous equation. कोणत्याचं auxiliary equation आहे, हा जो इक्वेशन आहे ax² plus 2hm plus a is equal to 0. ax² plus 2hxy plus by² is equal to 0. हे जे होमोजेनियस इक्वेशन आहे त्याचं हे ऑक्झिलरी इक्वेशन आहे. मग याचं काय वैशिष्ट्य आहे, याचं वैशिष्ट्य असं आहे की याचे रूट्स आपण पाहिले कोणते, m1 आणि m2. ते रूट्स म्हणजे काय होते, स्लोप. म्हणून आपण असं म्हणू शकतो द रूट्स ऑफ, हे महत्त्वाचं वाक्य आहे, द रूट्स ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन आर द स्लोप ऑफ द लाईन्स. म्हणजे याच्यामध्ये ज्या दोन लाईन्स आहेत, दोन वेगळ्या लाईन्स आहे ओरिजिन मधून जाणाऱ्या, त्या दोन लाईनचे जे स्लोप असतील ते म्हणजे ह्या इक्वेशनचे रूट्स असतील, कारण आपण रूट्स घेऊनच ते इक्वेशन बनवलेलं आहे. द रूट्स ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन आर द स्लोप ऑफ द लाईन्स. हे वाक्य मी पुन्हा लिहितो की जे आपण विसरायला नको. द रूट्स ऑफ ऑक्झिलरी, शॉर्ट मध्ये AE लिहितात. रूट्स ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन are the slopes of the lines. Slopes of the lines. कोणत्या lines? ax² plus 2hxy plus by² is equal to 0. हे इक्वेशन एकच आहे पण याच्यामध्ये ज्या दोन लाईन्स आहेत म्हणून त्याला म्हणतात ऑफ द लाईन्स. इक्वेशन लिहितो एकच आपण पण त्याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत, त्यांचे स्लोप म्हणजे ह्या ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स असतात. हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यावर सुद्धा अनेक MCQ आणि एक्झाम्पल डिपेंड असतात. द रूट्स ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन आर स्लोप्स ऑफ द लाईन्स ax² plus 2hxy plus by² is equal to 0. आणि आता तुम्हाला जर ऑक्झिलरी इक्वेशन मिळालं तर हे कंबाईन इक्वेशन लिहिता येतं आणि हे कंबाईन इक्वेशन असेल तर आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन लिहिता येतं. तर we can say that if we put m is equal to y upon x. आता y upon x च का, कारण जी लाईन ओरिजिन मधून जाते तिचं इक्वेशन y is equal to mx असं असतं.
if the line passes through origin, its equation is always y is equal to mx. हा m म्हणजे काय? स्लोप ऑफ द लाईन. m काय राहतो? स्लोप ऑफ द लाईन. मग ते m वरून आपण y अपॉन x काढला तर m ची किंमत जर आपण y अपॉन x याच्यामध्ये टाकली तर काय होईल? b into y upon x bracket square plus 2h into y upon x plus a. म्हणजे ऑक्सिलरी इक्वेशन आहे आणि तुम्हाला कंबाईन इक्वेशन पाहिजे तर काय करायचं? m ची किंमत फक्त y upon x टाकायची. मग काय होईल? b y square upon x square plus 2hy upon x plus a is equal to 0. म्हणजे काय होईल? याला जर आपण x स्क्वेअर ने गुणलं तर असं होईल by स्क्वेअर प्लस 2xy. x स्क्वेअर ने गुणलं इथे कट होईल, x स्क्वेअर ने गुणलं इथे x येईल म्हणजे xy ला, प्लस इथे x स्क्वेअर ने गुणलं तर ax स्क्वेअर येईल. मग फक्त ही टर्म आधी लिहून घ्यायची, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा ऑक्सिलरी इक्वेशन जर तुम्हाला कुठे मिळालेलं असेल एखाद्या एक्झाम्पल मध्ये तर ते नेहमी m मध्ये असेल तर ते m ची किंमत जर आपण y अपॉन x टाकली तर आपल्याला ते कंबाईन इक्वेशन मिळतं की ज्याच्यामध्ये त्या लाईन्स आहेत. तर नेचर ऑफ द लाईन्स आणि ऑक्सिलरी इक्वेशन आपण पाहिलं. पुढच्या पार्ट मध्ये याच व्हिडिओचा आता पुढचा पार्ट आपण बघतो आहे angle between the lines. That is again very important theorem. Angle between the lines त्याच्यावर आधारित हा थेरम आहे. म्हणजे ज्या लाईन्स पाहिल्या आपण होमोजेनियस इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्यांच्यामधील अँगल आपल्याला काढावा लागतो. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला मिळवणे म्हणजे थेरी प्रश्न आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेट बोर्डला 4 मार्क्ससाठी नेहमी म्हणजे 10 वर्षातून 1-2 वर्ष फक्त विचारला नसेल, दर वेळेला तो हा थेरम विचारलेला असतो. स्ट्रेट लाईन मध्ये जास्तीचे थेरम नाहीच आहे. काल आपण 3 थेरम पाहिले तर पहिले सुरुवातीचे 2 थेरम अगदी छोटे छोटे आहेत. तिसरा जो थेरम आहे तो जरा त्याची लेंथ थोडी आहे. आणि हा तर 3 आणि 4 नंबरचा थेरम हा थेरम नंबर 4 आहे. आपण काल पाहिलं 3, थेरम नंबर 4 आहे. तो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेट बोर्डच्या दृष्टीने पण आणि अँगल बिटवीन द लाईन्स याच्यावर एमसीक्यू वगैरे असला तर त्या दृष्टीने पण तो महत्त्वाचा आहे. आपण तो जो थेरम आहे तो प्रश्नाच्या स्वरूपात लिहिलाय. शो दॅट द ॲक्यूट अँगल. इथे काय पाहिजे? ॲक्यूट अँगल म्हणजे दोन लाईन्स मध्ये जो अँगल असतो तो एक ॲक्यूट असतो आणि एक ऑब्च्युज असतो. 2 वेळा अँगल जातात. लिहिलेलं बरोबर होतं ते. शो दॅट द ॲक्यूट अँगल थीटा. हे बघा अशा 2 लाईन्स आहेत तर त्या 2 लाईन्स मधला हा जो अँगल आहे तो ॲक्यूट अँगल आहे जो 90 पेक्षा लहान आहे आणि हा जो आहे तो ऑब्च्युज आहे. तुम्हाला अँगल बिटवीन द लाईन्स कोणता काढावा लागतो? जो ॲक्यूट असेल. जेव्हा ते लाईन्स परपेंडिक्युलर असतील तेव्हा सर्व अँगल सारखे होऊन जातील, मग तो 90 डिग्री असेल. पण इतर वेळी ॲक्यूट अँगल आपल्याला काढावा लागतो. तर शो दॅट द ॲक्यूट अँगल थीटा बिटवीन द लाईन्स गिवन बाय tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ. हा मॉड म्हणजे ॲक्यूट अँगल काढण्यासाठीच आहे. 2 into अंडर रूट. मॉड म्हणजे प्लस व्हॅल्यू. मॉड ऑफ 2 into अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b. हा जो फॉर्म्युला आहे तो अँगल बिटवीन द लाईन्स काढण्यासाठी आहे. तो आपण आता मिळवणार. त्या थेरमचा प्रूफ म्हणजे हे आपण आन्सर लिहिणार आहे. आता काही वेळेस शो दॅट ऐवजी प्रश्न तुम्हाला
फाइंड असं असेल, फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स, त्यावेळेस हा फॉर्म्युला दिला जाणार नाही. फाइंड म्हटल्यावर म्हणजे आन्सर तेच राहील, फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला मिळवावा लागेल, तो प्रश्नामध्ये दिलेला असणार नाही. नाहीतर तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, तो लक्षात राहणारच नाही, दिला काय नाही दिला काय, पण त्या प्रश्नाचा अर्थ एकच राहणार. आणि त्याला जोडीला खाली असतं अजून सब क्वेश्चन असतो, also find the condition for the lines to be parallel or coincident. म्हणजे कोइन्सिडेंट किंवा पॅरलल असतील तर कोणती कंडिशन आहे, किंवा परपेंडिक्युलर, त्या जर लाईन्स परपेंडिक्युलर असतील, मी सांगितलं तुम्हाला ॲक्यूट अँगल नसेल तर चारही अँगल सारखे होऊन जातील आणि मग काय होईल 90 डिग्री. तर तो 90 डिग्री केव्हा असेल, त्याची कंडिशन काय आहे ते पण आपल्याला इथे विचारलेलं असतं. ते जागा कमी असल्यामुळे मी ते लिहू शकलो नाही, पण ती कंडिशन also find the condition for the lines to be coincident and perpendicular. ते नोट्स मध्ये डिटेल मध्ये दिलेलं आहे. तर याचं उत्तर बघू आपण. लेट m1 and m2 be the slope of lines. म्हणजे m1 आणि m2 हे समजा या लाईनचे स्लोप आहे. मग आपण पहिल्या पार्ट मध्ये आधी पाहिलं की m1 प्लस m2 किती आला होता आपला -2h/b, तो लिहायचा आहे. m1 m2 किती आला होता a/b, तो लिहून घ्यायचा. we have किंवा we know that tan theta, जर दोन लाईनचे स्लोप माहिती असतील, m1 आणि m2 हे दोन स्लोप माहिती असतील दोन लाईनचे, तर त्यांच्यामधील अँगल आपल्याला काढता येतो. हा 11th मध्ये एक थेरम होता. If m1 and m2 are the slope of the lines, then tan theta is given by m1 minus m2 divided by 1 plus m1 m2. हा आपल्याला डायरेक्ट घ्यायचा आहे 11th थेरम, म्हणून आपण लिहिलं we have, म्हणजे आपल्याला हे माहिती आहे. आता याच्यामध्ये m1 m2 टाकणार आहे आपण, हा, आणि m1 minus m2 आपल्याला माहिती नाही, आपल्याला m1 plus m2 माहिती आहे, म्हणून ही आयडेंटिटी लक्षात घ्या. m1 minus m2 ब्रॅकेट स्क्वेअर येतो m1 plus m2 ब्रॅकेट स्क्वेअर minus 4m1 m2. हे कसं आलं, हे दोघं साइड सारखे आहे. m1 minus m2 स्क्वेअर म्हणजे काय बघा, m1 स्क्वेअर minus 2m1 m2 plus m2 स्क्वेअर असं होईल. आणि हे प्लस लिहिलंय मी ते, मी इथे काय m1 स्क्वेअर प्लस 2m1 m2 प्लस m2 स्क्वेअर, म्हणजे इथे मधली टर्म काय आली 2m1 m2. मग म्हणून हा -4m1 m2 केला आहे, हा +2 आणि हा -4 किती झाला -2m1 m2, ती जो इकडे म्हणजे ही साइड आणि ही साइड कशी आहे सारखी, पण का लिहिली आपण, कारण आपल्याला m1 m2 पाहिजे. असं लिहिल्यामुळे m1 m2 ची किंमत आपल्याला a b आणि h मध्ये लिहिता येईल. m1 m2 ची किंमत आपण हे आता टाकू शकतो. m1 m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू किती आला -2h/b ब्रॅकेट स्क्वेअर -4 into m1 m2 किती a/b. मग आता याचा स्क्वेअर होईल बा 4 मायनस स्क्वेअर प्लस होऊन जाईल 4h² b² येईल, आणि हा काही 4a/b होतो. म्हणजे इथे b² आहे आणि इथे b आहे. मग छेद समान करायचा असेल b² आणि b, म्हणजे याला b ने गुणावं लागेल, म्हणून इथे पुढची टर्म लिहिली. हा 4h² झालेलाच आहे आणि हे एकत्र केलं तर -4ab डिवाइडेड काय आला b², कारण ही जी टर्म आहे याला आपल्याला b ने गुणावं लागेल असा. मग तो इथे b² होईल आणि इथे पण b² होईल, आणि म्हणून 4h² - 4ab/b² येईल. 4 कॉमन घेऊन टाका, a² - ab मिळेल. आता स्क्वेअर रूट जर घेतला आपण 4 चं स्क्वेअर रूट घेतलं समजा तर ते +-2 येतं. पण जर आपण मॉड घेतला, मॉड म्हणजे केवल मूल्य म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू अशी जर घेतली तर मायनस घ्यायची गरज पडत नाही. म्हणून याचा स्क्वेअर रूट घेतला तर मॉड मध्ये दोन उभ्या लाईन्स म्हणजे मॉड्युलस म्हणतात त्याला, मॉड्युलस प्लस व्हॅल्यू. मॉड
इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर तर 2 होऊन जाईल, स्क्वेअर 4 चा स्क्वेअर रूट 2 होऊन जाईल, b स्क्वेअर चा स्क्वेअर रूट b होईल, पण याचा स्क्वेअर रूट आपण लिहू नाही शकत म्हणून ती वर्गमूळात टर्म लिहिली जाते. दोन टर्म आहेत वजा के आहे, त्याचा डायरेक्ट आपण वर्गमूळ लिहू शकत नाही म्हणून ते काय लिहिलंय वर्गमूळामध्ये लिहिलंय. तर ही किंमत आपल्याला इथे आता डायरेक्ट टाकता येईल. देअरफॉर tan थीटा इक्वेशन नंबर 1 जे आहे त्याच्यामध्ये आपण किंमत टाकू. tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ मॉड आता इथे प्लस व्हॅल्यू एक अँगल काढण्यासाठीच तो मॉड घेतला आहे. मग m1 m2 ची किंमत किती आली? 2 * a square minus ab divided by 1 plus m1 m2 म्हणजे रेडी आहे आपल्याकडे a upon b. इथे 2m1 m2 ची किंमत किती आहे? 2 * a square minus ab divided by b आहे, लक्षात घ्या, डिवाइडेड बाय b इथे आपण मिळवलेला आहे. मग आता काय होईल? हे जर छेद समान केली तर b plus a upon b आणि तो वरचा b कट होऊन जाईल √ a square minus ab divided by b plus a upon b आणि हा पण b, तो b आणि b मग कट होईल, म्हणजे इथे लिहिला b आणि इथे b लिहिला तर हा b आणि b कट होणार म्हणून तुम्ही लिहिला. तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, तो b कट होऊन जातो. अशा प्रकारे tan थीटा जो क्वेश्चन मध्ये दिला होता कसा होता? 2 * a square minus ab b plus a तुम्ही काय लिहू शकता? a plus b. So this is the formula for finding the angle between the lines. हा या थेरमचा प्रूफ संपलं. तर मी तुम्हाला सांगितलं की दुसरा पार्ट विचारलेला असतो सब क्वेश्चन. फाइंड द कंडिशन दॅट द लाइन्स टू बी coincident or perpendicular. तर ते कंडिशन काय होईल? if the lines are parallel, if the lines are parallel, इथे पॅरलल म्हणजे coincident असतात. पॅरलल आणि coincident यामधला फरक कसा आहे? ह्या इंटरसेक्टिंग लाईन्स आणि यांना म्हणतात पॅरलल लाईन्स. ज्या इंटरसेक्ट करत नाही त्या म्हणजे पॅरलल प्लेन मध्ये असतात. तर हा अँगल कमी कमी होत गेला, कमी कमी होत गेला तर काय होईल? यांचं अंतर कमी कमी होऊन त्या दोघं मिळून एकच लाईन दिसेल. असते दोन पण दिसताना आपले कसे दिसेल? एक दिसेल, म्हणजे अशा नाही दिसणार त्या. असा अँगल कमी पॅरलल म्हणजे अँगल 0 कमी, हा 0 झाला म्हणजे त्या कशा होते? एक असा दिसतील, म्हणजे अशा दोन वेगळ्या न दिसता एकच लाईन दिसेल, त्याला म्हणतात कोइन्सिडेंट. म्हणजे असतात ते पॅरलल म्हटलं तरी चालतं, तो वेगळा अर्थ त्याला कोइन्सिडेंट असा आहे. तो इफ द लाइन्स आर कोइन्सिडेंट थीटा इज इक्वल टू किती? मग सांगितलं मी तुम्हाला 0. मग tan थीटा किती? tan 0 आपण पाहिलं आहे 0. जर tan थीटा 0 आहे तर ही किंमत 0 आहे. जर हा मॉड या मॉडची किंमत 0 आहे तर 2 म्हणजे मॉड ची किंमत 0 असेल तर मॉड मध्ये असलेल्या जी किंमत आहे तिची व्हॅल्यू 0 असणार. मॉडची किंमत 0 म्हणजे मधली किंमत 0 असेल. आता हा एक अपूर्णांक आहे, त्याची किंमत 0 म्हणजे न्यूमरेटरची किंमत 0.
अपूर्णांकाची किंमत 0 म्हणजे काय, न्यूमरेटरची जी किंमत आहे ती 0. आता हा 2 तर काय 0 नाही, म्हणजे वर्गमूळातली किंमत 0 असली पाहिजे. वर्गमूळाची किंमत 0 म्हणजे वर्गमूळामध्ये असलेली जी किंमत आहे, जी टर्म आहे, त्याचीच किंमत 0 असली पाहिजे. ही कंडिशन आहे. मग दिस इज द कंडिशन फॉर पॅरलल, किंवा which is the condition for parallel or coincident. Brother, which is the condition for parallel or coincident? नेचर ऑफ द लाइन्स मध्ये याच व्हिडिओचा सुरुवातीचा पार्ट लिहिलाय आपण. दुसरा पॉइंट होता तो a स्क्वेअर मायनस ab 0 असेल तर लाईन्स आर कोइन्सिडेंट लिहून ठेवलाय आपण. तर इथे पण आपल्याला मिळालं if the lines are coincident or parallel a square minus ab is 0. नंतर दुसरी कंडिशन विचारलेली असते, if the lines are perpendicular. if the lines are perpendicular, त्या जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, then theta will be 90 degree. थीटा का होईल 90 डिग्री किंवा π/2 रेडियन. मग tan थीटा किंवा tan 90 किती येतो, किंवा tan π/2 इन्फिनिटी अनडिफाइंड. tan थीटाची किंमत इन्फिनिटी, म्हणजे ह्या मॉडची किंमत इन्फिनिटी कारण tan म्हणजे हा मॉड आहे, त्याची किंमत इन्फिनिटी. म्हणजे मॉड मध्ये असलेली किंमत इन्फिनिटी आहे म्हणून त्याचा मॉड इन्फिनिटी आलेला आहे. आता एका अपूर्णांकाची किंमत इन्फिनिटी जेव्हा छेद 0 होतो तेव्हा तो अनडिफाइन होतो, आणि म्हणून आपल्याला मिळेल a plus b is 0. So which is the condition for perpendicular? Which is the condition for the lines to be perpendicular? तर तो पहिला पार्ट आणि हा सब क्वेश्चन असतो त्याला also find the condition for the lines to be parallel or perpendicular. एवढं लिहिलं तर याला 4 मार्क्स असतात. दुसरा पार्ट काही वेळेस विचारतात, काही वेळेस विचारत नाही. अशा प्रकारे स्ट्रेट लाईन मध्ये एवढीच थेरी आहे. पहिल्या 2 व्हिडिओ मध्ये जे आपण थेरी पाहिली तेवढाच फक्त थेरी पार्ट आहे, बाकी सर्व एक्झाम्पल आहे. पुढच्या व्हिडिओ मध्ये या स्ट्रेट लाईन वर आधारित आपण एक्झाम्पल बघणार आहोत. धन्यवाद.